प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण मत्ती वर्तमानाचं 5व्या अध्यायाचं 10वं वचन आपण वाचणार आहोत. धार्मिकतेकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जिवंत परमेश्वराचं वचन या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे की जर आपल्या जीवनामध्ये धार्मिकतेकरिता जर आपला छळ होत आहे तर तुम्ही आणि मी धन्य आहोत, कारण स्वर्गाचं राज्य आपलंच आहे. तर परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगत आहे, जर आपल्या जीवनामध्ये छळ होत असेल तर आपण निराश न होता, आपल्या जीवनामध्ये आपण दुःख न करता, त्या गोष्टीमधून आपण न घाबरता, न मागं सरकता आपल्या त्यामध्ये चालणं फार गरजेचं आहे. परमेश्वराचं काम पुढे नेणं फार गरजेचं आहे, कारण स्वर्गाचं राज्य तुमच्या आणि माझ्याकरिता आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्या वचनाला स्वीकारूया. आज आपला छळ होत आहे तर आपण त्या गोष्टीसाठी प्रार्थना करूया, म्हणजे नक्कीच तुमचं आणि माझं जीवन अधिक पटीने आशीर्वाद राहणार. तुम्हाला आणि मला त्या स्वर्गाचं राज्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वराने प्रार्थना करूया प्रत्येक लोकांसाठी. परमेश्वरा, धार्मिकतेचा छळ ज्यांचा ज्यांचा होत आहे परमेश्वरा, येशूच्या नावाने त्या प्रत्येक लोकांसाठी प्रार्थना करतो. स्वर्गाचं राज्य त्यांना प्राप्त होणार, जे अभिवचन तू आम्हाला दिलं त्याबद्दल तुला आम्ही धन्यवाद देतो. आमच्या जीवनाद्वारे तुझा आणि तुझा गौरव होण्यासाठी मदत कर. जे लोक छळ करीत आहेत प्रभू, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना तू परिपूर्ण आशीर्वाद कर परमेश्वरा. आणि येशू ख्रिस्त हा किती चांगला त्यांचा अनुभव त्यांना येण्यासाठी मदत कर, आणि त्यांनी पश्चाताप करून तुझ्याकडे जीवन वळण्यासाठी मदत कर. आपण तुझ्या नावाला धन्यवाद देतो, उपकार मानतो. येशू आमचा तारणार त्याच्याच नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. जबाब करो या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.